स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आपण जी सुरुवात करतोय छोट्या मोठ्या गोष्टीपासूनच करतो, त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफर बनतो। आय एम गब्बरू पंजाब दा, आम्ही ब्लॉगर, आम्ही मुलुंडचे। मध्ये ट्रॅफिक लागली पाहिजे, गुगल मॅपच्या भरोश्यावर कधी गाडी चालवते। लोकेशन भेटलेले बोलले एकदा। आय एम गब्बरू, हे आपलं लोकेशन आहे, एकदम सुंदर असं एकदम म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आपण। सुरुवात झालेली नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आपण आज चाललोय पनवेलला आणि एक ह्या गोष्टीवरती माझं एक म्हणणे आहे की आपण जी सुरुवात करतोय छोट्या मोठ्या गोष्टीपासूनच करतो। जसं की मी पण एक फोटोग्राफर होतो, फोटोग्राफर नंतर कॅन्डिड फोटोग्राफर बनलो। म्हणजे कॅन्डिड फोटोग्राफर हा फोटोग्राफर मधलाच एक पार्ट आहे। त्याच्यानंतर मी सिनेमॅटोग्राफर बनलो, त्यानंतर मी DOP असिस्टंट बनलो। म्हणजे असिस्टंट, हा DOP असिस्टंट राईट। आणि DOP असिस्टंट नंतर मी आता रिसेंटली एक ॲज अ DOP मी एक वेब सिरीज करतो यूट्यूबसाठी। पण त्यानंतर आत्ता आजचं जे माझं काम आहे, म्हणजे आज मी चाललो आहे नेरूळला माझं एक सिरीज नाही सॉरी एक माझं शूट आहे, म्हणजे फोटोग्राफीचं काम आहे। म्हणजे खूप दिवसानंतर आज मी फोटोग्राफी करणार आहे। म्हणजे कॉन्फिडन्स आहे मला की मी काम करणार चांगलं, मला कामाचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण मला माहिती आहे माझं काम कसं आहे। पण आज खूप दिवसानंतर करतोय ना, आणि आज सोबत पण आपल्या कोणी नाही आहे गाडीमध्ये, तुम्ही बघू शकता कोणच नाही, पूर्ण एम्प्टी गाडी। तर आज एकट्यालाच जे काही ते काम मला उरकायचं आहे। मजा तर येणार आहे आणि माहिती नाही की मी तुम्हाला पुढचं किती दाखवू शकतो, कारण की जोपर्यंत आपण गाडीत आहे मी तुम्हाला सगळं दाखवू शकतो। पण ह्याच्यानंतर जेव्हा मी तिथे लोकेशनला पोहोचेल, तर लोकेशनला पोहोचल्यानंतर आज माझ्यासोबत कोणी नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी नाही दाखवू शकत। म्हणजे शूट आपण कसं करणार, काय BTS जर जमलं तर कोण मला तिथे भेटलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल, जर नाही भेटलं तर मग काय होऊ शकत नाही। म्हणजे प्रयत्न करेल की तुम्हाला जास्तीत जास्त दाखवेल मी, जसं जमल तसं। मग त्याप्रमाणे आपण बघूया पुढे काय होत आहे, दाखवतो मी तुम्हाला। पाहत राहा आपल्या ब्लॉगमध्ये। चला, ट्रॅफिकचं नाव काढलं आणि घनसोलीमध्ये ट्रॅफिक लागली पहिली, वैतागलं। हा आपला व्ह्यू सेकंड। ओ माय गॉड, DJ आहे आपला ॲक्शन कॅमेरा। वे भाई काय करताय तुम्ही, एवढी भारी गाडी तू काय ठोकणार का काय त्याला? आता बघ ना BMW काय वाटतेय ना मस्त। अरे मित्रांनो, आपण आता क्रॉस केले ऐरोली, म्हणजे ऐरोलीला थोडी ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला। ती ट्रॅफिक तर काय आपण कव्हर नाही केले, कारण की ट्रॅफिकमध्ये वैताग येत आहे। म्हणजे ट्रॅफिक मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे आयुष्य ट्रॅफिक ही आहे आणि कंपल्सरी आहे। आपण पोचलोय आता जिओ, म्हणजे आपण ऐरोलीच्या पुढे जिओ तर क्रॉस केले। ॲक्च्युली आपण आय थिंक घनसोलीमध्ये आपण आता घनसोली क्रॉस करतोय आपण। आणि आपण थोडा व्ह्यू चेंज केला आहे आपल्या कॅमेराचा, मस्त की एक वाईड अँगल लुक ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये लुक पण प्रॉपर राहील, सगळं व्यवस्थित राहील। आणि थोड्या दिवसामध्ये ना माझा विचार झाला आहे की आपण जे ब्लॉगिंग करतोय, म्हणजे आपण ज्या प्रकारे ब्लॉग बनवतोय, आपला ब्लॉग कसला शूट रिलेटेड आहे, म्हणजे आपण काय शूट करतोय काय नाही करत आहे। तर माझं असं डोक्यामध्ये आयडिया आली की आपण जेव्हा आपण शूट करू त्या शूटच्या वेळेस आपण थोडं गाईड करू लोकांना, की म्हणजे शूट कसं करावं, काय करावं, कॅमेरा कसा यूज करावा। पण ते फक्त ओनली फॉर सिनेमॅटोग्राफर राहील, नंतर ट्राय करूया, जमलं तर आपण फोटोग्राफरसाठी पण करूयात। ते डिपेंड आहे ॲज पर द सिच्युएशन, काय करायचं काय नाही करायचं, म्हणजे तेव्हाचं तेव्हा बघता येईल क्या कर सकते क्या नाही कर सकते। पण आज आपण आपला 360 कॅमेरा विसरले, तरी काय आज एकटा असल्यामुळे त्याचा काय एवढा यूज नसता मला करायला जमला। म्हणजे एकटा माणूस काय काय करणार। आता पण बघा गाडी चालवताना समोर बघा, इकडे तिकडे बघा, कॅमेऱ्यात लक्ष ठेवा, रेकॉर्डिंग चालू आहे का नाही चालू आहे, कारण की माझा आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा बचका झालेला आहे रेकॉर्डिंगमध्ये। मला असं वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे, पण रेकॉर्डिंगच बंद आहे, कधी कॅमेराच बंद आहे, पण ते माहितीच नाही, कळतच नाही की काय चालू आहे काय नाही आहे। हो वडा बोबदा। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या मेन हायवेला लागलेलं आहे, म्हणजेच ह्याला काय बोलतात माहिती आहे, ते आता मला पण आठवत नाही काय बोलतात त्याला, जे जुईनगरला आपण आता पोहोचलेलो आहे। इथून हार्डली आपला प्रवास 3.5 किलोमीटरचा आहे, म्हणजे एक 9 मिनटं आपल्याला लागणार तिथे पोचायला। आणि जशी ट्रॅफिक पूर्ण क्लिअर झाली, वा 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 वा, म्हणजे जो आनंद भेटला ना ट्रॅफिक क्लिअर झाल्यावरती सांगू शकत नाही। एकदम भारी वाटते, एकदम मस्त।
आज शूटला चाललंय म्हणजे जेवायला मिळणार आज. चांगला असणार बिर्याणी, गुलाबजाम, काहीतरी वेगवेगळं आगळं वेगळं, चांगलं चांगलं, छान छान, मस्त. अरे यार याची कार उडते गाडी तरी बोलला ऐसा क्या हो रहा है. गुगल मॅपच्या भरोशावर कधी गाडी चालू नका. गुगल मॅपच्या भरोशावर मी आलो, मला रस्ता दाखवला सरळ. 4 मिनिटाचा माझा रस्ता राहिला होता. आता गुगल मॅपने मला दाखवते 10 मिनिटं. गुगल मॅप मला दाखवते की बाबा तू आता ब्रिजच्या खालून न्यूटर्न मारून परत मागे जाऊन त्या मागच्या ब्रिज खालून दे. मग जर मला मागच्या ब्रिज खालूनच जायचं होतं तर मग आधीच काय झालेलं तुला दाखवायला. बावट इट्स अ गुगल मॅप ह्याचे. फायनली आपण नेरळमध्ये पोहोचलेलो आहे. इथेच कुठेतरी आजूबाजूला आपलं लोकेशन आहे, कारण मॅपमध्ये आपल्याला 2 मिनिटं दाखवत होते. ओके 750 मीटर्स म्हणजे हा लेफ्टला. ओके तर हा लेफ्ट घेऊन आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. तर मित्रांनो आपण इथं पोहोचलेलो आहे आणि सीन काय, आता आपण घरून निघताना आपण ह्याच्यावरती निघतो. आपलं फ्लिपफ्लॉप वगैरे शूज बीज तर आपल्या गाडीत आपण घेऊन जातो, कारण की आपल्याला नाही जमत ते शूजवरती गाडी चालवायला. मग आता आपण जरा रेडी होत आहे. ॲक्च्युअली आपण लोकेशनच्या आजूबाजूलाच आहे, पण आता लोकेशन इथं कुठे एक्झॅक्ट मलाही माहिती नाही आहे. सो 1-2 मिनटं आपण रेडी होऊन फोन करूया. रेडीमध्ये काय आपण काय एवढा मोठा काय हिरो किंवा हिरोईन ॲक्ट्रेस नाही. रेडी म्हणजे आपलं नॉर्मल रेडी आपलं, बाकी काय मस्त चाललं आहे आयुष्यात. मित्रांनो लोकेशन भेटलेलं आहे. लोकेशन आपल्या इथं लेफ्टला आहे, दाखवतो मी तुम्हाला. थांबा पहिलं आपण जरा गाडी लावून घेऊया, म्हणजे गाडीचं टेन्शन एकदा सॉल्व्ह होणं म्हणजे टेन्शन नाही. आय एम अ गब्बरू पंजाब दा. आम्ही ब्लॉगर, आम्ही मुलुंडचे. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलं आहे. हे आपलं लोकेशन आहे ज्येष्ठ नागरिक भवन. आणि या समोर ना देवगड भवन म्हणून लिहिले. हे तिकडं मागून रस्त्यातून दिसलं म्हणून मला कळालं की आपलं लोकेशन इकडंच आहे. आणि इथं पण एक शूट चालू होतं, ती ब्राईड चालली आहे काय आपल्याला माहिती नाही. तर आपण आता लोकेशनला पोहोचलेलं आहे. चला तुम्हाला पुढचं दाखवतो. म्हणजे आपण आपले सगळे इक्विपमेंट्स वगैरे सगळे तर घेतलेले आहे. मस्त एकदम सुंदर असं एकदम, म्हणजे एंट्री एकदम खतरनाक आहे. पंचदर्शन घेऊया आपण. हे गणपती बाप्पा असंच ठेवू. पण आपला परत दरवेळेसप्रमाणे ह्यावेळेसही पचका झालेला आहे. आलो आहे आणि सगळं एम्प्टी आहे. त्या लाईट आलो आहे ना, फक्त डेकोरेशन झालेलं आहे. आणि हे सुंदर असं एक डेकोरेशन केलेलं आहे. ॲक्च्युली आता लाईटिंग नाही आहे म्हणून तुम्हाला कळणार नाही. हे बघा, तुम्हाला आहे ना प्रत्येक बेबी शॉवरला हेच डेकोरेशन बघायला भेटणार आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही. भेटतं. लास्ट टाईम मी ह्याला गेलो होतो, लोणावळ्याला एक बेबी शॉवर केलेलं आणि ते मॅपलमध्ये होतं. लोणावळ्याला जो तुम्ही जुन्या रस्त्याने कनेक्टेड जो होतो त्याला माहिती आहे की मॅपल आहे तिथे, त्याच्यामध्ये इव्हेंट होता. त्यांनी जे डेकोरेशन केलं ते डेकोरेशन मला आजपर्यंत कोणाचं बघायला भेटलेलं नाही. सुरुवात झालेली चालू आहे इकडे. इकडे मुलीवाले कोण इकडे या. मुलगी कोणाला पाहिजे. गर्लवाले इकडे. मुलीची पार्टी मोठी झाली, मुलीची पार्टी मोठी झाली आहे. सेकंड चान्स लपो लपवीचा. माझ्याकडे प्रूफ आहे ना. फिरो फिरो फिरो. चला चला जाऊ दे जाऊ दे. पेढा आला आपला. आम्हाला पेढावाले पेढावाले. चला आम्हाला कर ट्राय. भाई सेकंड चान्स आहे. हात लावायचे. असं हे करायचं. कोणी पण बघायला कोणी पण. एकाने दुबडा. ऑल गुड ऑल गुड. पेढा.
किती मेहनत चालू आहे, किती मेहनत चालू आहे. हा, आता सगळ्यांनी हात खाली करा. घ्या हात खाली. हा बस. अमय तुझं चेहऱ्याच्या खाली धर थोडंसं फक्त बस. हा बस. ओके रेडी. थांबा सॉन्ग लाव. हा चला घ्या बाजूला, घ्या बाजूला. ते एडिटमध्ये तुम्ही टाका गाणं काय टाकायचं ते दाखव रे. स्माईल कर. ए स्माईल पाहिजे. परत 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 घ्या बाहेर, घ्या बाजूला. हस रे, स्माईल कर. बस चला. अभि अच्छा दिया. आपला मित्रांनो आपलं काम तर संपलेलं आहे आणि आता आपण निघणार आहे आपल्या घरी. पण तुम्हाला एक ग्लिम्स दाखवतो, म्हणजे काम संपल्यानंतर लोकांचं कसं काय काम चालतं ते, म्हणजे लोक कसं त्यांच्या गोष्टींमध्ये आनंदात राहतात ते दाखवतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपला आनंद शोधत राहा. अजून काय, ज्या गोष्टीचा आनंद आहे ती गोष्ट करा, बाकी काय नाही. चला आपला ब्लॉग मी संपला इथे जाहीर करतो आणि आपल्या घरी निघतो. आपला नेक्स्ट ब्लॉग कधी येईल मला पण नाही माहिती.